नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात। आपण पाहू शकता ही जी इमारत आहे ती या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जे शिकणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह म्हणून बांधण्यात आलेली ही इमारत आहे असं आम्हाला समजलेली माहिती आहे। पण काही दिवसापूर्वी या ठिकाणी आपण अहमदपूर शहरातील उपजिल्हाधिकारी यांचं कार्यालय या इमारतीमध्ये किंवा या वसतिगृह वजाची बांधलेली इमारत आहे इथं सुरू होतं। प्रशासकीय इमारत तयार झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांचं कार्यालय इथून गेलेलं आहे। परंतु मित्रांनो, हा एवढा परिसर आणि ही इमारत बांधून तयार असताना या ठिकाणी मुलं का राहत नाहीत किंवा मुलांना राहण्याची सोय का करण्यात आलेली नाही, या पाठीमागची कारण काय आहेत हे आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जे प्राचार्य आहेत त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याला कळणारच आहे। पण हे आजचा विषय नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून ह्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलांसाठी वसतिगृह म्हणून बांधलेली इमारत ही अशीच पडून आहे। इमारत चांगल्या अवस्थेत आहे, आजही वसतिगृह या ठिकाणी सुरू होऊ शकतं। पण हे वसतिगृह सुरू नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते, त्यांना बाहेर गावून येणं जाणं करावं लागतं। जर हे वसतिगृह सुरू असतं तर ते याच ठिकाणी राहिले असते। पण यामागची कारणं काय आहेत हे आपल्याला प्राचार्य यांची भेट घेतल्यानंतर आपण त्यांची भेट घेऊन ते जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी माझ्यासोबत इथं हा एक विद्यार्थी आहे, जो विद्यार्थी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्याचा नंबर लागलेला आहे, तो या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे। त्याच्याशी आपण बातचीत करून जाणून घेऊ। काय नाव आहे तुझं? मुंडे गोविंद, कोणत्या ट्रेडला आहेस तू? वायरमॅन, बर, कुठून येणं जाणं करतोस? लातूरून। लातूरून दररोज येणं जाणं करतो। मग इथं वसतिगृह असताना तू का राहत नाहीस? चालू नाही, चालू नाही। मग प्राचार्याकडे कधी काही विचारणार? विचारलं होतं, हां, काय म्हणले? चालू करू म्हणजे। चालू करू म्हणले का? तर म्हणजे हे बघा, अशी विद्यार्थ्यांची ही कुचंबना आहे की या ठिकाणी वसतिगृहाची इमारत असताना वसतिगृह का चालू नाही, त्याच्या काय अडचणी आहेत हे प्राचार्याचं आपण स्पष्टीकरण घेऊ। पण एवढे मोठे लाखो रुपये खर्च करून शासनाने ही इमारत बांधलेली आहे तर तिचा उपयोग झाला पाहिजे, पण ती उपयोगाअभावीच पडून आहे आणि विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होत आहे। याकडं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठांनी, संबंधित प्राचार्यांनी लक्ष देऊन ही इमारत चालू करून विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करून द्यायला पाहिजे असं DDM न्यूज चॅनलच्या वतीनं आम्हाला वाटतं। प्राचार्याशी आपण संबंध साधणारच आहोत। संपर्क साधल्यानंतर ही बाब समोर येणार आहे। त्यानंतर आपण या इमारतीला अधिक चांगल्या पद्धतीनं कसं सुसज्ज करून देता येईल यासाठी सुद्धा बघावं लागणार आहे। बघू प्राचार्य काय म्हणतात। तर मित्रांनो, आपण काल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जी इमारत वसतिगृहासाठी बांधलेली आहे ती पडून आहे, त्या ठिकाणी वसतिगृह सुरू नाही। तर हे वसतिगृह सुरू होण्यासाठी नेमकी काय अडचण आहे हे आपण या ठिकाणी असलेले जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्या सुरोसे सर यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की सर, ही वसतिगृहाची इमारत तर बांधून तयार आहे, पण ती का सुरू नाही, काय अडचणी आहेत त्याच्यात? त्यामध्ये मूलभूत सुविधा नसल्या कारणानं आपण तिथं मुलं ठेवू शकत नाही। आणि या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे साधारणतः जुलै ऑगस्टपासून तिथं मुलं ठेवायची व्यवस्था करणार आहोत। का तर मूलभूत तिथं गोष्टी नसल्या म्हणजे कोणत्या की कॉट नाहीत आणि गादी नाही आहे, त्यासाठी आम्ही बजेटही मागवलेलं आहे, परंतु अद्याप बजेट अप्राप्त असल्यामुळं आम्ही ती सुविधा दिलो नाही। चालते, म्हणजे येत्या जून पासून हे वसतिगृह सुरू होईल हो। अशी आशा आपण करूया। बिलकुल। पण तूर तरी हे मूलभूत सुविधा नसल्यामुळं हे वसतिगृह बंद असल्याचे सुरोशी सरांनी आपल्याला माहिती दिली आहे। धन्यवाद सर।